पण आता काय पायाला फरक पडला तर बरं होईल. लय जीवावर काढला. हे बघा डॉक्टर तपासतात, पेशंट पडल्यात बघा इथं. आमचे महाराज बसले तिथं. आज लय तब्येत डाऊन झाली, काय सांगायचे. आता दवाखाने द्यायची, आता 6 वाजता दवाखाने द्यायची वेळ आली बघा. असा इथं आडबिंचर खेळत राहतो इथंच. काय म्हणतात काय करतात डॉक्टर साहेबांनी आता बरंच समजून सांगितलं बघा. आणि आता त्यांनी इंजेक्शन चेंज करून देणार आहेत आणि गोळ्या पण त्यांनी चेंज करून देणार आहेत बघा. तर बघू जर फरक पडेल तर सकाळी परत इथे यांच्याकडे यावं लागेल. जाताना नाही रात्री जर फरक नाही पडत सकाळी परत येऊ इथं. म्हणजे कारण काय पडत न दुसरीकडे काय डॉक्टर नाही काय नाही, म्हणजे इथं परत व्यवस्थित. हा नाही परत सकाळी परत येऊ नये इकडं. नाही फरक पडला तर सकाळी परत येऊ इकडं. हां झालं तर चांगलीच गोष्ट आहे. झालं तर चांगली गोष्ट आहे, पण नाही झालं तर मग परत सकाळी चेक करून जाऊ ना. परत मग 50 कोणाशिवाय डॉक्टर नाही मग आहे का नाही. इकडे घेतो आहे. इकडे द्यायची का तिकडे गेलं होतं ना मग या साईडला आता दुपारी घेतलं. हां दुपारी सांगता डॉक्टर बाबा पीसी मध्ये ना एखादा पीसीएम टोचून दिलं असेल, कारण आहे ना अवेलेबल नाहीच आहे. मी पण पीसी मध्येच आहे. मग तिथं डॉक्टर आणि इंजेक्शन 2 घेतली. तर जर फरक पडला तर ठीक आहे, आज नाही तर सकाळी जाताना परत तिथं चेक करून जाऊ. इंजेक्शन तर मुक्काम करू, पण पुढं नाही जायचं. पुढं नाही जाणार. इथं सगळं फिट झाल्याशिवाय पुढं जायचं नाही, असं लक्षात ठेवायचं. हां ते परत पुढं 50 किलो दवाखाना. आता रात्रीतून जर फरक पडला तर थांबायचं, नाही फरक पडला तर सकाळी परत ट्रीटमेंट केल्याशिवाय जायचं. दुखत नव्हतं ना? नाही कधीच नाही. हो ना, बरोबर. कधीच दुखत काय नाही, फरक पडून जाईल. हां नाही बरं आहे ना. फरक पडला तर चांगलीच गोष्ट ना सर. हे बघा त्यांनी आता मेडिकलच्या गोळ्या वगैरे दिल्यात बघा. हे मेडिकलवाले आहेत आणि आता ते सकाळी जर बघू आता या गोळ्याने जर फरक पडला. हां ही गोळी जेवणाआधी घ्यायची, जेवणाच्या आधी. हां आणि ही गोळी आहे ना सकाळी दररोज जेवण करून एकदा घेऊन टाकायची सकाळी. हां आणि ही जी गोळी आहे याच्यावरती जेवणानंतर सकाळी घ्यायची जेवणानंतर. आणि ही सांगितलं जेवणानंतर संध्याकाळी. ही संध्याकाळी आता घ्यायची गोळी. हां आता ठीक आहे. हां एकच घ्यायची तेवढी. एकच घ्यायची. ते पावडर पाणी टाकून प्यायची. बिलकुल थोडं अर्धी पुडी. हे असतं ते काय वेळेस काही काम करत नाही ना, मग हे सगळं भरून काढण्यासाठी मग हे याचं काम असतं. ते अर्धी पुडी घ्यायची. अर्धी पुडी घ्या. आपण तुम्ही जेव्हा पाणी प्याल ना त्या टायमाला त्यात टाकून पाणी तुम्ही काही घेऊन फिरू शकत नाही. त्यामुळे कसं आहे थोडं हे टाकून द्यायचं, पाण्यात टाकून मग पिऊन घ्यायचं. परत पॅक करायचं, परत चालायचं. ते पुढे ते पण तेच आहे ते एकच. चालतंय. हे एकच देतो मग. हे 2 देतो. चालतंय. हां ते बघा आता त्यांनी ते ग्लुकोज पावडर वगैरे गोळ्या वगैरे दिल्या सगळ्या व्यवस्थित. आता आणि आज संध्याकाळी घेऊन पाहतो मी. आता लगेच आता इंजेक्शन घेतली 2 आता. आणि इंजेक्शन घेतलं तर बघू आता फरक पडत आहे नाही तर पण सकाळी उद्या परत हायचे इथं. तर आता असं झालं बघा. आता हे आज लयच त्रास झाला बघा. आज म्हणजे 12 दिवसाचे आमचे 12 वाजले बघा आज. म्हणजे खरोखर 12 वाजले. दिवसभर जेवण पण नाही, काहीच नाही मिळालं आज. इतकी अवस्था आज खराब झाली. बघा इथं बरं झालं नशिबाने दवाखाना मिळाला. किती झाले? 360. हे बघा आता 300 गोळ्या वगैरे सगळं 360 झाले. तर सकाळी दवाखाना आपला किती वाजता उघडतो? 24 तास चालू असतं. 24 तास चालू असतं, काय अडचण नाही.
म्हणजे घर हे कसं आपलंच आहे ना. हा त्यामुळे काय अडचण नाही. इमर्जन्सी झालं तर दिवस तर ठीक आहे. हा रात्रीचं रात्री कुठं जातील रात्री कुठं जाते बरोबर आहे. हा हा विषय आहे. नाही बरोबर आहे, चांगली गोष्ट चला, आहे. हे घे. 24 तास सेवा आहे. धन्यवाद. हे बघा आता दवाखान्यात आलं बघा, जेवण केलं, मी आता आठवून टाकले. बहुतेक आता उद्या सकाळी जर बरं वाटत जायचं तर उद्या परत सकाळी दवाखान्यात जायचं बघा. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज लई त्रास झाला बघा आज. तर आता दवाखान्यातून बघा आता आलो आहे आता, आणि गोळ्या वगैरे घेतली, जेवण केलं आणि गोळ्या घेतल्यात आणि आता आराम करणार आहे. आणि सकाळी जर तब्येत ठीक वाटली तर आम्ही जाणार आहे, नाहीतर उद्या पण इथं मुक्काम करणार आहे बा. कारण 50 किलोमीटर पुढं परत डॉक्टरला येणं द्यायला पुढे, त्यामुळं काय ट्रीटमेंट असेल तर इथूनच करून जावं लागेल असं डॉक्टरने सांगितलं. तर मी आता की उद्या सकाळी जर उठल्यानंतर जर पायाने चढून दिलं तर मग उद्या आम्ही जाणार. आणि जर डोक्यात असेल तर मग नाही, उद्या सकाळीच दवाखान्यात जायचं, परत ट्रीटमेंट चालू करायची, उद्या संध्याकाळी तो मुक्काम पडायचा, मग त्याला दिवशी जायचं असा निर्णय घेतला. तर खरोखर म्हणजे आज लईच त्रास झाला. त्या त्रासाला माफ नाही, कारण पायी असं चढून येते अजिबात नाही. तर खरोखर आज फोन पण करायचे होते, घरी पण नाही फोन केला, रेंजच नाही. त्या रेंजचा एक प्रॉब्लेम आहे. तर ते दवाखान्याचं बिल द्यायचे होते, तर ते कसं तरी वायफाय जोडून त्याचं बिल दिलं. जरी नसतं जरी तुम्ही उद्या दिलं असं तरी काय ते डॉक्टर नसते बोलले काय, पण चला गावच्यात वायफाय होतं तर ते वायफायमुळे जमलं. आणि नाहीतर मग कुणाला तरी डॉक्टरच्या फोनवर कोणाला तरी फोन करावा लागला असतं आणि ते बिल पेड करावं लागलं असतं. पण सगळा वायफायची सोय असल्यामुळे ते जमलं. काही आडमारी काही विराज चालत नाही. महाराजांचं झोपलं जेवण आज दिवसभर. दुसरी गोष्ट आज आम्हाला दिवसभर जेवणच मिळालं नाही, अजिबात नाही. फक्त सकाळी एक चहा घेतला आणि चहावर आम्ही इथपर्यंत मध्ये आलो. आश्रमाचं टाईम होऊन गेला. माझी तब्येत असं आम्हाला 2 किलोमीटरचा आम्हाला 2 तास लागला. पुन्हा चालताच आहे. महाराजांनी माझी पिशवी घेतली, तरी बोजा किंवा तरी चालता पण हा लोक दवाखान्यात 2 इंजेक्शन दिली डॉक्टरने, औषध दिली भरपूर. तर मग आता रात्री दवाखान्यातच थांबणार होतो, तर नको मला इथं असं जवळ सोय होईल सगळे आपली. मग आलं इथं असं आपली सगळी सोय सोय इथं सोय जायचं बघू नर्मदे. गुरुदेव दत्त. व्हिडिओ सुद्धा अपलोड करता येत नाहीत, रेंजच नाही. काय सांगायचं इतका प्रॉब्लेम आहे, माहिती पण नाही. चला रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.